शेतकरी मित्रांनो, सापळा पीक पद्धत म्हणजे काय किंवा याचा फायदा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मी सांगते. सापळा पीक पद्धत म्हणजे आपल्या मुख्य पिकाला म्हणजेच आर्थिक दृष्टीने घेतल्या जाणाऱ्या पिकाला रस शोषक किडींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्या किडींना आकर्षित करणाऱ्या पिकाची लागवड करणे. चला तर मग हेच आपण एक उदाहरणाद्वारे समजून घेऊ. जसे की जर आपण टोमॅटो हे पीक एक मुख्य पीक म्हणजेच आर्थिक दृष्टीने करणार असाल तर या पिकाच्या प्लॉटच्या कडेने झेंडूचे पीक लावणे गरजेचे आहे, जेणेकरून बाजूच्या प्लॉटवरून टोमॅटो पिकावर येणाऱ्या ज्या रसशोषक किडी आहेत तर त्या मुख्य पिकावर जाण्याऐवजी झेंडू पिकावर आकर्षित केल्या जातील. यामुळे आपले मुख्य जे पीक आहे तर ते किडींपासून म्हणजेच मावा असेल, तुडतुडे, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींपासून सुरक्षित राहणार आहे. त्याचप्रमाणे काही प्रमाणात आपण किडींवरती नियंत्रण देखील मिळवू शकतो, तसेच त्या पिकाची उत्पादकता देखील वाढवू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या पिकासाठी कोणत्या सापळा पीक पद्धतीचा वापर करता आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.